सांगलीतील दोघांची 3,67,550 रुपयांची फसवणूक। महिन्याला 12% परतावा देण्याचा वादा करून सांगलीतील दोघांची 3,67,550 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। याबाबत संजय शंकर सुतार राहणार कसबे डिग्रस तालुका मिरज यांनी संशयित अमित कुमार पाटील राहणार अशोकमळा आरग तालुका मिरज यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिनियस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स व जिनियस मल्टीट्रेड कॉर्न LLP या कंपनीचा प्रोप्रायटर अमित कुमार पाटील यानं दिनांक 15 जानेवारी 2021 ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत शंकर सुतार यांना 12% परतावा देतो असं सांगून 4.5 लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडलं। तसेच सुतार यांचे मित्र संजय सूर्यवंशी यांना 18 जानेवारी 2022 रोजी 2 लाख गुंतवण्यास भाग पाडून 12% परतावा देतो असं सांगितलं। त्यानंतर सुतार यांना मूळ रकमेपैकी 2,33,450 रुपये परत दिले, तर सूर्यवंशी यांना 1,51,000 रुपये परत केले। त्यानंतर सुतार यांचे 2,16,550 रुपये व सूर्यवंशी यांचे 1,51,000 रुपये परत केले नाहीत। त्यांनी वारंवार विचारणा करूनही पैसे न दिल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय।